आपण प्रायमरी कलर्स आणि सेकंडरी कलर्स याचा यूज आजच्या कलर कामामध्ये करत आहोत. प्रायमरी कलर म्हणजे प्राथमिक रंग आणि सेकंडरी कलर म्हणजे दुय्यम रंग. रेड, येलो, ब्ल्यू, तांबडा, पिवळा, निळा, ऑरेंज, ग्रीन, व्हायलेट, नारंगी, हिरवा, जांभळा आणि फिकट करण्यासाठी पांढरा आणि गडद करण्यासाठी काळा हे रंग आपण येथे वापरत आहोत. त्याचबरोबर इतर जे साहित्य यासाठी लागत आहे ते आपण पाहू. या प्रकारचे ब्रशेस लागतील. 7 नंबरचा हा राऊंड ब्रश आहे, हा 4 नंबरचा राऊंड ब्रश आहे आणि हा 1 नंबरचा. त्याचबरोबर या प्रकारची डिश लागेल, पाणी लागेल बाउलमध्ये आणि सुती कापड लागेल. आणि जे युनिक टेक्स्चर आपण इथे वापरणार आहोत त्यासाठी या प्रकारचे इयरबड्स आज आपल्याला लागणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इथे कलरिंग जे आपण करणार आहोत त्यामध्ये सुरुवातीला आपण या बॉटलमधल्याच शेड वापरणार आहोत आणि नंतर ब्लॅक कलरनी त्या शेड डार्क करणार आहोत. सुरुवातीला हे सर्व कलर्स आपण या डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, डिझाईनमध्ये कलरचा यूज करत असताना त्यामध्ये पाणी कमी घ्यायचं आहे आणि या पद्धतीने चांगले ते एकत्र करायचे आहे. हे सर्व रंग इथे काढून घ्या. याप्रमाणे आपण सर्व रंग इथे काढून घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, डिझाईनचं रंगकाम करताना आपण कशा प्रकारचं रंगकाम करावं त्याच्या मी काही टिप्स इथे देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काटेकोरपणे रंगकाम करणं, त्यानंतर प्लेन असं रंगकाम करणं इथे अपेक्षित आहे. त्याचबरोबर हा जो रिकामा स्पेस आहे हा स्वच्छ राहणं महत्त्वाचं आहे. त्यावर रंगाचे डाग पडायला नको. हा जो पार्ट आहे या पार्टमधला रंग दुसऱ्या पार्टमध्ये जायला नकोय. एकदम काटेकोरपणे हे रंगकाम करायचं आहे. त्याचबरोबर जो यामध्ये आपण जे रंग आहेत ते बॉटलमधले डायरेक्ट रंग आपण घेतलेले आहेत, कुठल्या सेट्स बनवलेल्या नाहीत. ते प्लेन अशा प्रकारे रंग जास्त घट्ट ठेवायचे नाहीत आणि जास्त लूज म्हणजे पातळही करायचे नाहीत. याप्रमाणे ते रंग आपण भरत जाणार आहोत. एक रंग आपण समजा हा निळा रंग आहे तो आपण 2, 3, 4 हव्या तितक्या पार्ट्समध्ये तो आपण भरू शकतो, देऊ शकतो. रंग भरत असताना कुठला रंग कुठे सूट होईल, चांगला दिसेल याचा थोडा अंदाज घ्यायचा आहे. कोणताही रंग कुठे द्यायचा नाही. थोडा रंगांचा त्याच्या शेड्सचा बॅलन्स इथे आपण साधणार आहोत या पद्धतीने. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर जास्त केला तर रंग पातळ होईल आणि तो व्यवस्थित इथे बसणार नाही या पद्धतीने. आता या निळ्याला बॅलन्स आपल्याला करायचं आहे. मग या पार्टमध्ये जर आपण तो रंग दिला तर ते समोरासमोर येतील. जास्त जवळही एक रंगाच्या शेड द्यायच्या नाहीत. मोठा पार्ट रंगवताना थोडा मोठा पॉईंटचा ब्रश वापरा, छोटा पार्ट रंगवताना छोट्या पॉईंटचा ब्रश वापरा. म्हणजे आपल्या कामामध्ये ॲक्युरेसी येईल आणि वेळेत काम पूर्ण होईल. विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये जे काही भाग रंगवायचे राहिलेत त्यासाठी आपण थोडी डार्क शेड बनवणार आहोत. म्हणजे पहा, हा जो व्हायलेट कलर आहे यामध्ये मी थोडा ब्लॅक घेतला आहे आणि तो इथे देत आहे. अशा पद्धतीने या पूर्ण डिझाईनला आपण कलरिंग करून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो पेपर आहे याला नॉर्वे
ड्रॉइंग शीट म्हणतात, असा पेपर तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तरपत्रिका म्हणून मिळत असतो. आणि हे जे कलर्स आहेत ते कॅमल कंपनीचे कलर्स आहेत. कंपनी कुठलेही वापरा, पोस्टर कलर आहेत. आता यावर आपल्याला फिकट रंगाने, समजा हा निळा आहे, तो निळा व्हाईट रंग मिक्स करून फिकट करायचा आहे आणि त्याचं टेक्स्चर इथे आपण घेत आहोत. यामध्ये मित्रांनो व्हाईट कलर घेतोय या पद्धतीने आणि त्याला काय केलं आपण, फिकट केलंय, लाईट केलंय. आणि हे जे इयरबड्स आहेत त्यामध्ये मी बुडवतोय आणि अजून त्याला लाईट करूया. इथे असे बिंदू घ्यायचे आहेत. स्टिपलिंगचं इथे टेक्स्चर आपण करत आहोत. हे बिंदू घेत असताना घाई करायची नाही. त्यातलं अंतर, त्याचा आकार एकसारखा आला पाहिजे. या पद्धतीने इथे आपण 2 टेक्निक्स वापरतोय, स्टिपलिंग टेक्निक आणि मोझॅक टेक्स्चर टेक्निक. त्यानंतर इकडे वापरूया या पद्धतीने. आणि दुसरं जे टेक्निक आहे मोझॅक, ती इथे वापरूया. दोन्ही जे आकार आहेत त्यामधला जो गॅप आहे तो एकसारखा यायला हवा आहे. या पद्धतीने आपण इथे प्रत्येक पार्टवर टेक्स्चर देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे जे व्हाईट आपण डॉट घेत आहोत, बिंदू घेत आहोत, ते एकसारखे घ्यायचे आहेत, तेव्हा ते छान वाटणार आहेत. याऐवजी तुम्ही ब्लॅक कलर वापरला तरी चालेल किंवा हे डॉट न देता इथपर्यंत डिझाईन ठेवलं तरी चालेल. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने व्हाईट स्टेपलिंगचा आपण फायनल टच देऊन हे डिझाईन कंप्लीट केलेलं आहे. विद्यार्थी